नमस्कार मित्रांनो, थंबनेलमध्ये तुम्ही बघितलंच असेल आपण आज कुठला विषय घेणार आहोत. शरद पवार असू द्या, देवेंद्र फडणवीस असू द्या, उद्धव ठाकरे असू द्या आणि एकनाथ शिंदे असू द्या, हे प्रमुख नेते मागच्या काळातले आहेत. मागचे 3 मुख्यमंत्री महाराष्ट्राचे राहिलेले उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे आहेत. ह्या चौघांच्या व्यतिरिक्त म्हणजे शरद पवार तर चलो एक पार्टी लीड करतायत म्हणून ह्या चौघांच्या व्यतिरिक्त आता महाराष्ट्राचं राजकारण अशा याच्यावरती येऊन ठेवलेलं आहे की नवीन जो चेहरा आहे, नवीन तरुण जो चेहरा आहे, जो पुढे भविष्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनू शकतो, असा वळणावर आता महाराष्ट्राचं राजकारण आलेलं आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाण्याचीही शक्यता आहे. अजून एखादी टर्म ते करू शकतात, परंतु नवीन चेहरा आत्ताच तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. आपण काही चेहऱ्यांबद्दल इथे बोलणार आहोत. तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मनातला उत्तर, तुमच्या मनातला चेहरा किंवा महाराष्ट्राच्या मनातला चेहरा तुम्हाला आजच्या डेटला कोण वाटतोय ते कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून नक्की कळवा. सर्वप्रथम आपण बोलतोय तो म्हणजे अमित ठाकरे यांच्याबद्दल. अमित ठाकरे आणि म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या बंधूंचे दोन्ही मुलं हे जेव्हा आता आपण बघतोय की यांनीही आता संघर्ष चालू केलेला आहे. आपल्या तिसऱ्या पिढीत ते आलेले आहे, कारण बाळासाहेब ठाकरे यांनी राजकीय पक्ष स्थापन केला, त्यानंतर राज ठाकरे यांनी वेगळा पक्ष स्थापन केला. सो ही तिसरी पिढी आता राजकारणात आलेली आहे. उद्धव ठाकरे तर मुख्यमंत्रीही राहिलेले आहेत आपल्या मागच्या टर्म्समध्ये. सो अमित ठाकरे आणि हे दोन्ही बंधूंचे मोठे म्हणजे मुलं हे संघर्ष करतायत. अमित ठाकरे हे पर्यावरण मंत्रीही राहिलेले आहेत. नवनवीन योजना त्यांना अनुभव आहे आणि आता ते ग्राउंड लेवलवर लोकांशी संबंधही ठेवतायत. सो ह्या गोष्टीतून ते पुढे प्रभावशाली नेतृत्व होऊ शकतं. कारण आपण हे वारशाने यांना जरी आडनावं लागलेले असले तरी कर्तृत्वाने हे आता मोल्ड शेप होत आहेत आणि ते निश्चितच पुढे जाऊन भविष्यात महाराष्ट्रासाठी चांगलं काम करतील हे मला तरी वाटतंय. त्यानंतर आपण जर बघितलं म्हणजे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री आहेत. मागे मी थोडा उल्लेख वेगळा केला. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे, अमित ठाकरे राज ठाकरे यांचे मुलगा, अजूनही ते थोडं पक्षाची संघटना हे बांधण्यात व्यस्त आहेत. सो निश्चितच शिवसेना आणि मनसे एकत्र झाल्यामुळे कुठेतरी या दोघांचा संघर्ष पुढे येऊन मोठा होऊ शकतो. त्यानंतर आपण दुसऱ्या गोष्टी बोलतोय, जी राष्ट्रवादीची नवीन पिढी आहे. त्यामध्ये रोहित पवार आणि पार्थ पवार हे सुनेत्राताई पवार यांचे मुलगा. आत्ताच त्यांनी राज्यसभेमध्ये ही शपथ घेतली, कारण जेव्हापासून अजित पवार यांची डेथ झाली त्या पद्धतीने त्यांनी थोडा समंजसपणा दाखवलाय. फक्त एका वर्डिंगमध्ये ते चुकले, शेवटी शिकतीलच. परंतु राष्ट्रवादीची जी नवी फळी आहे, रोहित पवार आणि पार्थ पवार या दोघांनाही संघर्ष करावा लागतोय. रोहित पवार हे 10 वर्ष सक्रिय राजकारणात आहेत. तिसरी टर्म त्यांची आमदारकीची आहे. सो निश्चितच त्यांचंही कुठेतरी संघर्ष हा दांडगा आहे. फक्त आडनावापासूनच त्यांनी सगळं आयतं बसून नाही करत आहेत. रोहित पवार हेही कर्जत जामखेडचे आमदार असल्यामुळे तिथेही त्यांना ऍक्टिव्हपणे ते लोकांशी संपर्क साधतात. सेम पार्थ पवार यांनीही आता सुरुवात केलेली आहे. सो निश्चितच राष्ट्रवादीची ही नवीन पिढी पुढे जाऊन एक चांगला चेहरा बनू शकते. त्यानंतर आपण बोलतोय जे चेहरे, म्हणजे सगळ्यात महत्वाचा चेहरा म्हणजे श्रीकांत शिंदे आणि महायुतीची जी नवीन चेहरे आहेत त्यांच्याबद्दल. श्रीकांत शिंदे हे फक्त कल्याण, डोंबिवली, ठाणे इथे मर्यादित न राहता, जेव्हापासून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं तेव्हापासून त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात आपलं जम बसवण्यास सुरुवात केलेली आहे, आपले कॉन्टॅक्ट ठेवण्यासाठी सुरुवात केलेली आहे. शेवटी शिवसेना शिंदे गटाचा ते प्रमुख चेहरा आहेत आणि भविष्यात एकनाथ शिंदे यांच्यानंतर त्यांच्याकडेच नवीन मोठी जबाबदारी येऊ शकते आणि त्याचंच हँडओव्हर प्रोसेस आता सध्या महाराष्ट्रात आपल्याला चालू असलेलं दिसतंय. ते आता खासदार आहेत. लोकसभेतही बोलताना ते आपले विषय निर्भीडपणे मांडतात, त्यामुळे निश्चितच त्यांची पसंती आहे. ह्या सर्वांच्या व्यतिरिक्त अजून एक घराणं आहे आपल्या महाराष्ट्रात, जे विखे पाटील घराणं आपण त्यांना म्हणतो. राधाकृष्ण विखे पाटील यांचा दांडगा अनुभव तर सगळ्यांना माहिती आहे. मराठा आरक्षणात त्यांनी जे काम केलंय त्यावरही त्यांचं कौतुक झालं. आता त्यांचे मुलगा सुजय विखे एकदा खासदार राहिलेत. त्यांना आता महाराष्ट्र उपाध्यक्षपदी घेण्यात आलेलं आहे उत्तर महाराष्ट्रासाठी. सो तेही युवा आहेत, त्यांचाही कुठेतरी
पुढे फ्युचरमध्ये त्यांच्यासाठी चेहरा तर आहे, संघर्ष करतो, काम करतो, लोकांशी एकजूट आहे. अहिल्यानगर जिल्हा पूर्ण हा त्यांच्या ताब्यात आहे राजकारणाच्या बाबतीत, आणि तिथून कधी व्हॉइस येत नाही की लोकांवर अन्याय झालाय, लोकांचे प्रश्न मार्गी लागतायत. स्वतःचेच कारखाने, स्वतःच्या सगळ्या शैक्षणिक संस्था, PMT सारखी मोठी वैद्यकीय संस्था त्यांच्याकडे आहे. सो हे बघता निश्चितच त्यांचं काम चांगलं आहे, आणि हा वारसा पुढे घेऊन तेही मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा भविष्यात बनू शकतात. एकंदरीत बघितलं तर हे जे मेन नेते आहेत, जे तरुण चेहरे आहेत, आपण त्यावरती बोललेलो आहे. या सर्वांव्यतिरिक्त अजून एक विषय आहे की हे फक्त मोठे आडनावं नाहीये, तर हे संघर्षाशी जुडलेले आहे. आपण फक्त आडनावं मोठी आहेत म्हणून आपण त्यांची नावं घेतलेली नाहीये. आपण आता ज्या नेत्यांबद्दल चर्चा केली ते सगळे हे संघर्ष करतायत आणि संघर्षातनं घडतायत. जरी त्यांच्या मागे निश्चितच मोठं आडनाव आहे, सो त्यांना काय त्याचा फायदा होतोय असं नाहीये. शेवटी जनमानसात महाराष्ट्रात आजकाल जी तरुण पिढी झाली आहे ती फक्त नावावरती मतदान करणार नाहीये. तो नेता किती लोकांमध्ये सक्रिय आहे, किती अडीनडीला उपयोगी पडतोय, यावरतीच सुज्ञान आपले मतदारही मतदान करणार आहेत. सो माझ्या मते तरी हे नेते हे महाराष्ट्रात पुढे जाऊन फ्युचरमध्ये महाराष्ट्राचे चेहरे बनू शकतात मुख्यमंत्री पदाचे. त्या पद्धतीनेच त्यांच्यावर जबाबदाऱ्या देण्यात येत आहे. शेवटी जे देवेंद्र फडणवीस असू द्या, एकनाथ शिंदे असू द्या, उद्धव ठाकरे असू द्या, हे एकंदरीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, सुनेत्राताई पवार असू द्या, हे कुठेतरी या फळीतले नेते तयार करतायत आणि त्यांनी त्या पद्धतीने आपल्याला हे महाराष्ट्रात आढळतंय. तुम्हाला काय वाटतंय हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. तुम्हाला जर लोकलमध्ये तुमचेही काही चेहरे तुम्हाला जे वाटतायत त्यांचंही नाव कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.